कमी वेळ प्रचाराला जरी मिळत असला तरी तुमच्या समोर असलेले मुद्दे आदर्शवत आहेत म्हणून जनता तुम्हाला अधिक प्रतिसाद देताना पाहायला मिळते. तर याच बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा खास करून विचार केला तर सिंचनाच्या बाबतीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातली अधिकाधिक जमीन सिंचन क्षेत्रामध्ये येईल याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? शेतकऱ्यांचा मुलगा या नात्यानं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर शेतकऱ्याला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणं. चाळीसगाव विधानसभेचा आमदार झाल्याच्या नंतर 4 वर्षामध्ये माननीय नितीनजी गडकरी, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय नामदार गिरीश भाऊ यांच्या सहकार्याने आम्ही 450 कोटी रुपयाचा लोंढे वरखेडे बॅरेज गिरणावरचा संपवून त्याचं जलपूजन येणाऱ्या जूनमध्ये आपण करतोय. मला असं वाटतं खूप मोठी उपलब्धी मी 40 वर्षांसाठी मिळवली. पण आज जळगाव लोकसभेचा उमेदवार म्हणून जात असताना गिरणा खोऱ्याचं गेल्या 30 वर्षाच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतीक्षित असलेला 7 बलून बंधाऱ्याचा प्रश्न, 750 कोटीचा डीपीआर जो तयार झाला, माझ्या आमदारकीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त वेळ जर मी कुठल्या प्रकल्पाला दिला असेल तर तो 7 बॅरेजच्या प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी दूर करायला दिला. त्याच्या हायड्रोलॉजी, त्याची जिओलॉजी, त्याचं लोकेशन, त्याचा डीपीआर, त्याचं राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता, राज्यपालांच्या कक्षेबाहेर जाऊन त्याच्या मान्यता घेतल्या. मुख्यमंत्री महोदय गिरीश भाऊंना घेऊन तापीचा जल आराखडा त्या ठिकाणी वेळेत करून घेतला. त्यानंतर राज्याचा जल आराखडा केला आणि आता तो प्रशासकीय मान्यता घेऊन केंद्राच्या कोर्टात गेला. मला असं वाटतं की जळगाव लोकसभेच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं पुण्याचं काम ते माझ्या हाती येईल आणि त्या ठिकाणी 7 बंधारे माननीय आमदार गिरीश भाऊ, मुख्यमंत्री आणि केंद्राच्या मंत्र्यांद्वारे गिरणा खोऱ्याचं दुर्भिक्ष आम्ही दूर करू. सिंचनाच्या संदर्भात आपण जो विषय छेडलाय अतिशय महत्वाचा आहे. कारण की शेती आणि जीवन, रोजगार आणि तरुण हे सगळी नाती जर आपल्याला त्या ठिकाणी गुंफवायची असेल, यांना खरोखर त्या ठिकाणी ताट पाण्यात जगण्याचं बळ जर द्यायचं असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी नार पार गिरणा या जी काही कनेक्टिव्हिटी आपण नदीजोड प्रकल्प म्हणतो, पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर आज तागायत घोषणा झाल्या नार पार गिरणा, कोणी त्याच्यावर राजकारण केलं, कोणी इलेक्शन पार पाडले, पण मला अभिमान वाटतो की मी स्वतः त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंच्या मागे लागलो. गडकरी साहेबांना निवेदन दिली, मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिली, आम्ही सगळे आमदार पाठपुरावा करत होतो. केंद्रातल्या व्यापकॉसच्या संस्थेद्वारे त्याचा डीपीआर करण्याचं काम प्रथमतः सुरू झालेलं आहे. गुजरात आणि महाराष्ट्र या 2 राज्यातला इंटरस्टेट अग्रीमेंट करून पाणी वाटपाचं नियोजन करून गिरण्याच्या दुर्भिक्ष खोऱ्याला न्याय देण्याचं काम त्या प्रकल्पातून होणार आहे. मला असं वाटतं ती मोठी जलक्रांती त्या ठिकाणी असेल आणि म्हणून त्या ठिकाणी पाडळसे सारखा प्रकल्पातला पूर्णता साधणे, 7 बॅरेज गिरणीवरची पूर्णता साधणे, नारपार गिरणाच्या माध्यमातून या मतदारसंघात असलेलं बोरी, उतावळी, बहुळा, तितूर, डोंगरी या नदीच्या खोऱ्यांना समृद्ध करणे हा खरा माझा अजेंडा त्या ठिकाणी असेल.